आज मी बनवत आहे चण्याची ग्रेव्ही। त्यासाठी लागणारं साहित्य लवंग, दालचिनी, पुन्हा कांदा, गाजर, टमाटर, अद्रक, लवंग, दालचिनी, पुन्हा जिरं आणि बडीशेप आणि काळे मिरे आणि लसूण आणि थोडासा ओवा। माझ्याकडे जिरे नव्हते त्याच्यामुळे मी थोडेसे घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी एक दालचिनीचा तुकडा टाकला, 2 चमच तेल टाकले, त्याच्यानंतर दालचिनीचा तुकडा टाकला, त्याच्यानंतर मी कढीपत्ता टाकला, भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे आणि तो टाकलेला आहे। त्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये आता कांदा, पुन्हा बडीशेप, ओवा, थोडासा ओवा टाकला त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर लसूण, अद्रक, जिरे, लवंग, दालचिनी हे सगळं मी साहित्य टाकलेलं आहे आणि मी आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आणि उरलेली थोडीशी ओवा त्याच्यामध्ये चिमूटभर टाकलेला आहे फोडणीमध्ये, कारण की चण्याचं असल्यामुळे त्याच्यामुळे थोडासा ओवा टाकलेला आहे। त्याच्यानंतर मी मसाला बारीक केला आणि त्याच्यामध्ये थोडेसे ओले चणे टाकले आणि पुन्हा थोडासा कांदा टाकला आणि हे त्याचं वाटण मी पुन्हा तेलामध्ये टाकलेलं आहे। तेलाचं वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि उरलेला मसालासुद्धा त्याच्यामध्ये टाकत आहे। ते चांगलं एक जीव होईपर्यंत मी त्याला हलवत आहे। वाव, काय स्मेल सुटला आहे। आणि त्याच्यानंतर हळद आणि अर्धा चमच मीठ हे टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाका, जास्त मीठ टाकू नका। त्याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकते आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टमाटर टाकला आहे। मी त्याच्यामध्ये एक मोठा टमाटर घेतला होता। टमॅटो चांगले मिक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि चांगले परतून घ्यायचे। त्याच्यानंतर मी रात्रभर भिजवलेलं चणे त्याच्यामध्ये घातलेले आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत 3 पाण्याने आणि त्याच्यामध्ये चणे टाकलेले आहेत। त्यानंतर ते चणे चांगले त्या मसाल्यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चम्मच घरचा मसाला लाल तिखट ह्या टाकलेला आहे आणि पुन्हा ते चांगलं मी परतून घेत आहे। आणि वाटणाचं पाणी मिक्सरमध्ये ते मी टाकत आहे। पहिले थोडंसं टाकते आणि त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये मी चांगलं 2 मिनटं ग्रेव्ही शिजवून घेते आहे। त्याच्यामध्ये नंतर मी गाजर टाकत आहे आणि गाजराला मी चांगलं त्याच्यामध्ये परतून घेत आहे। मस्तपैकी 2 मिनटं मिक्स झाल्यावर त्याच्यानंतर उरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि
पुन्हा ते सगळं जिन्नस एकजीव करत आहे. आणि त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेले आहेत. त्याच्यानंतर त्याला 5 मिनिटांनी चांगली उकळी आलेली आहे आणि सर्व जिन्नस एकत्र झाला आहे. ही आपली चण्याची ग्रेव्ही तयार आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा.